हाय, मी अर्चना. आज आपण मुलींनी सावध कसं राहायचं याबद्दल बोलू. तुमची मुलगी लहान असेल म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्ही नेहमी तिच्यासोबतच राहा. मुलगी ही 5 वर्षानंतर थोडी मोठी होते, मग ती बाहेर पडू लागते. अशा वेळी टेन्शन घ्यायचं नाही. आई-वडिलांनी घाबरून जायचे नाही. आई-वडिलांनी पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि आपल्या मुलीवर विश्वास ठेवा. आईने मुलीला जवळ घेऊन तिला रोज सांगायचं आहे, बाळा, बाहेर कुठेही जायचं नाही आणि मला न सांगता तर बिलकुल जायचं नाही. जर तुला जायचं असेल तर मला विचारून जायचे किंवा सांगून जायचे. आपली मुलगी 5 वर्षाची असली तरी ती थोडी समजदार असते. तिला सांगितलेली गोष्ट समजते. आपण तिला शेजारी किंवा नातेवाईकांकडे जाऊ नको असे म्हणू शकत नाही. तर तिला असे नेहमी सांगायचे, जर कोणी बॅड टच केला तर जोरात ओरडायचं, नाही तर तिथून लगेच निघून आईजवळ यायचं. तिथे अजिबात थांबायचं नाही. तसेच बॅड टच आणि गुड टच या गोष्टी त्यांना स्कूलमध्ये शिकवतात, पण या गोष्टी आपण त्यांना रोज शिकवायच्या आहे. पण ही गोष्ट सांगताना त्यांना घाबरून सांगायची नाही. मुलींना सांगायचे, तू अजिबात घाबरू नको. काही झालं तरी आईला सगळं सांगायचं. दुसरे कोणीही म्हणले की तुझ्या आईला काही सांगू नको म्हणलं तर त्याच्या पुढे हो म्हणायचं आणि घरी आल्यावर आईला न घाबरता सगळ्या गोष्टी सांगायच्या. मी तुझ्यासोबत आहे, तू घाबरू नको, असं आईने मुलीला सतत सांगायचं आहे. रात्री झोपायला गेल्यावर मुलीला जवळ घेऊन रोज विचारायचं की बाळा, आज दिवसभरात काय काय केलं आणि काय काय झालं. त्यावेळी मुली सगळं सांगतात, कारण रात्री वातावरण आणि मुलेही शांत असतात. त्यामुळे आपल्या बोलण्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. बाहेर गेल्यावर किंवा स्कूलला गेल्यावर टीचर आणि मावशी यांच्याशीच बोलायचं, बाकी कोणाशी बोलायचं नाही. किंवा बाहेर मॉल किंवा मार्केटमध्ये गेल्यावर आई आणि पप्पाचा हात सोडून कुठेही जायचं नाही. आणि जर गर्दीत चुकून हात सुटला आणि तू हरवली तर तिथेच एका साईडला तू थांबायचं. इकडे तिकडे रडत रडत फिरायचं नाही. घाबरायचं नाही. आई पप्पा तुला बरोबर शोधत येणार. फक्त तू कुठेच जायचं नाही. अनोळखी माणसासोबत, बायकांसोबत बोलायचं नाही. कुणी चॉकलेट दिले तरी घ्यायचे नाही. कितीही आवडीची गोष्ट दिली तरी घ्यायची नाही. तुला जे पाहिजे ते मला आणि पप्पाला सांग. तुला हवं ते घेऊन देतो, पण कोणाकडून काहीच घेऊ नको. तुम्ही तुमच्या मुलींना या सर्व गोष्टी सांगून सावध राहायला सांगा, हुशार राहायला सांगा, पण पॉझिटिव्ह गोष्टीमधून सांगा. तिला तुम्ही आतून स्ट्रॉंग आणि शार्प माइंड बनवा. आणि ही प्रत्येक आई करू शकते, कारण कोणतीच गोष्ट मुली आईच्या पोटातून शिकून येत नाही. ती बाहेर आल्यावर आई वडिलांना प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते आणि हे आई वडीलच शिकवू शकतात, कारण बाहेरच्या लोकांना आणि नातेवाईकांना काहीही पडलेलं नसतं. आपल्या मुलींना आपणच हुशार करायची आणि आपणच सुरक्षित ठेवायची, कारण आपल्या मुलांवर आपलं खूप जीवापड प्रेम असतं. तसेच न घाबरता 1-1 वर्ष पार करत तुम्ही तिच्या लहानपणीचा आणि हळूहळू मोठी होण्याचा आनंद घेत चला. तसेच मुलगी अजून थोडी मोठी झाल्यावर बरेच आईवडील मुलींना स्कूल ट्रिपला पाठवत नाही. तुमची काळजी अगदी बरोबर आहे, पण तुम्ही तुमच्या मुलीला ट्रिपला नाही पाठवले तर मैत्रिणीसोबत कशी मजा करतात, कसे खेळ खेळतात हे तिला कधीच कळणार नाही किंवा त्याचा आनंदही घेता येणार नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही भरपूर फॅमिली ट्रिप करतो, पण फॅमिली ट्रिपचा आनंद वेगळा असतो आणि फ्रेंड ट्रिपचा आनंद वेगळा असतो. तुमची मुले तुमच्यासोबत उड्या मारू शकत नाही, पळू शकत नाही किंवा स्पर्धा करू शकत नाही. तो आनंद फक्त स्कूल फ्रेंडसोबत घेता येतो. अशावेळी तुम्हाला काळजी वाटत असेल किंवा भीती वाटत असेल तर तुम्ही टीचरशी बोलून ट्रिपची पूर्ण माहिती काढू शकता. ट्रिप किती सेफ आहे किंवा काळजी घेण्यासारखं काय आहे का, तुम्ही कसं लक्ष ठेवणार, कशी सगळ्या मुलांची काळजी घेणार, असे प्रश्न विचारू शकता. असं केल्यावर तुमची काळजी आणि भीती कमी होऊन तुमच्या मुलीला सगळे आनंद घेता येईल. कसं आहे ना, तुम्ही म्हणाल आता ती छोटी आहे, मोठी झाल्यावर ती जाईल किंवा करेल, पण त्याच्याबरोबर तिचे बालपण पण निघून जाणार आहे. मग आपल्या अशा निर्णयामुळे तिचे बालपण आणि त्याचा आनंदही निघून जाणार आहे.
आता मान्य आहे, सध्याच्या काळात लोक खूप वाईट आहे, कोणावर विश्वास ठेवू शकत नाही, पण आपण स्वतः भीतीत आयुष्य जगू शकत नाही आणि आपल्या मुलीलाही जगू द्यायचे नाही. जसे आपले बालपण आनंदात गेले तसेच आपल्या मुलीचे सुद्धा बालपण आनंदात घालवायचे. फक्त तिला हुशार आणि सावध राहून सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिकवायचा.